नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर 2025 आणि आपण आहोत मित्रांनो आता घरी. तर आता घरी येऊन गाडी मस्त पुसून वगैरे झालेली आहे गाडी. तर आपण निघणार आहोत कामावर. आता वाजत आलेले आहेत 8:30. तर पाहू आजचं अर्निंग कसं होतंय, आज कस्टमर कसे भेटतात आपल्याला. आणि मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. तर आज पाहूया आपल्याला कसा बिझनेस होतोय आणि कशा कशा टिप्स फॉलो करावं लागतील तुम्हाला नवीन रिक्षावाले खास तर. तर अशा टिप्स फॉलो करा तुम्ही, म्हणजे तुमचं बिझनेस टार्गेट जे आहे ते कम्प्लीट होण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, आपण आहोत मोशीमध्ये. आता 8:30 वाजलेत सकाळचे आणि आपण 4-5 दिवस काय व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो, कारण की आपली तब्येत ठीक नव्हती. हॉस्पिटलला गेलो होतो, डॉक्टर म्हणले 2-3 दिवस आरामच कर. तर मग 2-3 दिवस आरामच केला, कारण की मध्ये असं झालं की तब्येत माझी बरोबर नव्हती. परंतु मी तसंच काम केलं 2 दिवस, तर माझं जास्त तब्येत अजून खराब झाली. तर त्याच्यामुळे म्हटलं अजून आराम करायचा आपला 2-3 दिवस. तर 2-3 दिवस आराम केला आणि आज आलेलो कामावर मित्रांनो. आज आहे 3 ऑक्टोबर. तर आज कसा बिझनेस होतोय तुम्हाला दाखवतोच मित्रांनो. तर चॅनल नवीन असाल आपल्या, सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करायला विसरू नका. तर पाहू आपण आता मोशीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते आणि आजचं अर्निंग कसं होत आहे ते. आज फक्त उबेर आणि रॅपिडो चालू आहे मित्रांनो, ओला आपण चालवणार नाही. तर पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाजते आता इथे. आपण पहिली बुकिंग घेऊन आलो मेट्रो स्टेशनला 150 रुपयाची रॅपिडोला. तर रॅपिडोने आपल्याला पहिली बुकिंग दिलेली आहे मित्रांनो 150 रुपयाची. तर पाहूया आता, थांबवूया इथंच, कारण की सकाळी जे पुण्यातून या साईडने येणारे मेट्रोने जे लोक असतात ते बुकिंग बरोबर वाचतात. आपल्या हिंजवडी साईड म्हणा, रावेत किवळे त्या साईडला, परत आपल्या मोशी डीमार्ट साईडला त्या साईडला. तर मित्रांनो, आपण मेट्रो स्टेशनला थांबलो आणि 2 मिनिटात लगेच बुकिंग वाढली आपल्या उबेरला. 214 रुपयाची होती. साई सागर हॉटेल, जे की आहे चिंबळी फाट्याच्या थोडस समोर, सीएनजी पंपाच्या थोडस समोर आहे. तर तिथं आलो मित्रांनो आपण आणि आपण बुकिंग कम्प्लीट केली आणि रिटर्न आलो लगेच आपण आपल्या टोल नाक्या साईडला मोशीच्या परत. तर मस्त राऊंड झाला मित्रांनो, एक 214 रुपये आणि एक 150 रुपयाची, ते पण 1 तासाच्या आतमध्येच. तर आता इथं आपण आलो परत टोल नाक्याला मित्रांनो. तर पाहू आपल्याला आता टोल नाक्यावरून आपल्याला कुठली बुकिंग वाजेल. तर मित्रांनो, आपल्याला बुकिंग वाढली मित्रांनो. परत आपल्याला मेट्रो स्टेशन आणि 5 किलोमीटर पिकअप होतो, टोल नाक्याला होतो आणि मला सिग्नलवरून पिकअप आलं पार मोशी भारत माता चौकाच्या पुढचा मोशीचा जुना सिग्नल नागेश्वर टेम्पल बसला. तर मी आलो तिथं मित्रांनो आणि मॅडमला घेतलं आणि आता सोडलेलं आहे मी. आता परत मेट्रो स्टेशनला आलोय, कमला क्रॉस रोडला, आंबेडकर पुतळ्यापाशी. तर ठीक आहे, आता पाहू आपण इथून कुठली बुकिंग वाजते आपल्याला. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता वाकड मध्ये 125 रुपयाची बुकिंग घेऊन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो चौक होता तिथे थांबलो होतो आणि मला महिंद्रा अँथ्याहून एक बुकिंग आली 125 रुपयाची. 7.5 किलोमीटर होती. तर ठीक आहे म्हटलं, चला सोडूया, आणि त्यांना सोडलं मी. 125 रुपयाची बुकिंग झाली ती. तर आपण आहोत आता वाकड रोडला, काळेवाडी वाकड रोडला. तर ठीक आहे, इथून चांगल्या बुकिंग असतात. पुण्यातली वाढली होती मित्रांनो आता 393 रुपयाची मोहम्मदवाडी, पण मी नाही घेतली. म्हटलं आपली जोपर्यंत चांगली व्यवस्थित तब्येत होत नाही तोपर्यंत जास्त लांब नको पळायचं. आणि टार्गेट पण झालं तर करायचं, नाही तर पण थोडंफार झालं आपलं तरी बाद झालं. तर ठीक आहे, आहोत आपण आता वाकड काळेवाडी रोडला. तर पाहूया आता आपल्याला इथून कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो, 130 रुपयाची बुकिंग आपण घेऊन आलो मारुंजी रोडला, जो की आहे भूमकड चौकातून मारुंजी जो मधला रस्ता आहे त्या रोडने होतं. एवढा रस्ता खराब आहे, तो 2 किलोमीटर तो पूर्ण खराब आहे रस्ता. तर त्या रोडने आलो मित्रांनो आणि 130 रुपयाची बुकिंग कम्प्लीट केली. 7.5 किलोमीटर होती ती. तर अर्निंग मस्त दिलं मित्रांनो त्याने, पण रस्ता खूप खराब होता. तर तिथं तर काही वाजणार नाही म्हणून मी डायरेक्ट आता आलो आहे मित्रांनो कोलते पाटीलला. डायरेक्ट मारुंजी गावातून समोर कोलते पाटीलला आलो आपण. तर म्हटलं पाहूया आता आपल्या इथून 100% बुकिंग वाजेल म्हणून आलो कोलटे पाटील रोडला. मित्रांनो, मारुंजी साईडला आला तुम्ही तर कोलटे पाटीलला नक्की या मित्रांनो, कारण की इथून बुकिंग खूप असतात. तर आपण आहोत कोलटे पाटील रोडला. तर पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते इथून. तर मित्रांनो, कोलटे पाटीलला आपण फेस टूला आलतो, हिंजवडी फेस टूला. तर 120 रुपयाची बुकिंग झाली मित्रांनो आणि म्हटलं आता 12:30 वाजलेत आणि जेवण पण करून घेऊया. तर जेवण करून घेऊया मित्रांनो, कारण की आपल्याला तब्येत ठीक नसल्यामुळे आपल्याला गोळ्या पण खायच्या आहेत. तर मित्रांनो, आपण जेवण करून घेऊया
तर दुपारचे 12:30 वाजत आहेत मित्रांनो. उबेरला केलेले आहे आपण 770 रुपये आणि एक 150 रुपयाचे रॅपिडोला, म्हणजे असे 920-30 रुपये आपले झालेले आहेत. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. 12:30 पाहिजे 8:30 ते 12:30 म्हणजे बरोबर 4 तासात आपले 900-950 रुपये झाले. तर पाहू आपल्याला. तर मित्र आपण फेज 2 ला होतो आणि फेज 2 ला काही वाढलं नाही म्हणून आपण आलो फेज 1 साईडला. तर फेज 1 साईडला आले की लगेच बुकिंग वाढली आपल्याला. पिंपरी कॉलनी म्हणून आलती. तर IBMR कॉलेजला आलतो आपण. चिंचोर रेल्वे स्टेशन रोडला आहे ते. KSB चौक आणि चिंचोर रेल्वे स्टेशनच्या मधोमध आहे ते IBMR कॉलेज. तर तिथं आलो मित्रांनो. ते झाले 180 रुपये आणि तिथून आपल्याला थोडं एक 10-15 मिनिट थांबलं असेल की परत वाढली पिंपरी गुरवची. तर पिंपरी गुरव साईड लावलं 134 रुपयाची रॅपिडोला बुकिंग घेऊन. तर आपण आहोत पिंपरी गुरव मध्ये. तर वाढलं तर ठीक आहे मित्रांनो. नाशिक फाटा आपल्याला जवळ आहे इथून. तर नाशिक फाट्याला जाऊया आपण. तर मित्रांनो तिथं काय वाढलं नाही म्हणून थोडस नाशिक फाट्या साईडला आलो होतो. तिथून IC ग्रो कंपनी आहे, तिथून आपल्याला बुकिंग वाढली. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन आहे, तिथून बुकिंग वाढली मित्रांनो पिंपरी गुरवची. गंगोत्री नगर 126 रुपये म्हणून आली आणि आपण घेतली मित्रांनो. 7.5 किलोमीटर होतं ते. तर ती बुकिंग सोडली मित्रांनो. परंतु किती वेळ झालं मी तिथं थांबलो आणि मला बुकिंग वाढलीच नाही मित्रांनो. तर बऱ्याच वेळानंतर मला बुकिंग वाढली मित्रांनो. 326 रुपयाची वाढली मित्रांनो. पण घेतली होती हडपसर साईडची होती मित्रांनो पार. तर कस्टमरला म्हटलं कुठं जायचंय ते रॅपिडो आलती 5 लागले 320. म्हटलं हेच तरी कुठल्या साईडची आली तर आपण मारूया. पण ती गाडी नव्हती, ती होती हडपसर साईड म्हणून कॅन्सल केली मित्रांनो. तब्येत माझी बरोबर नाही, जास्त लांब त्याच्यामुळे जात नाही मी. म्हटलं 1,500 झालं तरी ठीक आहे, परंतु आपण इकडे धंदा करूया. तर पिंपरी गुरव मध्येच आहोत आपण आता सध्याला. तर बुकिंग बराच वेळ झाला नाहीये. तर मला वाटतं परत आपल्या नाशिक फाट्या साईडला जाऊया. आणि मित्रांनो 1300-1400 रुपये आपले 1300-1350 रुपये झालेले आहेत असे पण. 150-200 रुपये झाले तरी बाद झाले. कारण की आज गॅस पण नाही भरलेला, पहिला गॅस ऑलरेडी होता गाडीमध्ये. त्यामुळे आपले गॅस जाऊन 1,500 राहिले तरी ठीक आहे. तर आज गॅस नाही भरला त्याच्यामुळे 1,500 तरी काही अडचण नाही मित्रांनो. तर ठीक आहे पाहूया. आणि इथं वाढली नाही आपल्याला तर आपण जाऊया नाशिक फाट्या. तर मित्रांनो आपण आता वाढलेले आहेत 6:15 आणि आपण आहोत इंद्रायणनगर भोसरी MIDC मध्ये. तर आपल्याला पिंपरी गुरवून मग कल्पतरून वाढली होती मित्रांनो येरवडा शास्त्रीनगर ईशान्य मॉलची. तर ईशान्य मॉलला झाले 229 रुपये रॅपिडोन दिले. म्हटलं ठीक आहे कॉमर्स झोनला आता टायमिंग झालेला आहे वाजायचा. आणि तिथून कॉमर्स झोन कोण निघालो तेवढ्यात मला बुकिंग वाढली येरवडा जेल वरून इंद्रायणनगर भोसरीची 220 रुपयाची, ती पण रॅपिडोलाच. तर 2 बॅक टू बॅक आपल्या रॅपिडोने बुकिंग दिल्यामुळे आपलं 1,800 रुपये झालेले आहेत मित्रांनो. तर 6:15 वाजले आहेत आता. तर 6 वाजता आपण बुकिंग कंप्लीट केली मित्रांनो. तर संध्याकाळी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपण गाडी चालवली. 6 ते 3:30 म्हणजे 9:30 तास चालवली गाडी आपण. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. 1,800 रुपये झाले आणि आज गॅस पण भरलेला नाही आपण. तर गॅस भरून आपण रोज आज 2,000 रुपये करत असतो. तर 1,700, 1,600, 1,700 रुपये राहतात आपल्या रोजचे. परंतु आज गॅस न भरता 1,800 रुपये राहिलेले आहे. काल गॅस भरला होता मित्रांनो. तर आपण हॉस्पिटलला गेल्यामुळे तिकडे भरल्यामुळे आज काय भरलं नव्हतं, त्याच्यामुळे आपल्या कालच्या गॅस मध्ये आपलं अर्निंग झालेलं आहे 1,800 रुपये. तर मस्त अर्निंग झालं. 1,076 रुपये काहीतरी उबेरने दिले आणि 733 रुपये आपल्याला रॅपिडोन दिले. आज रॅपिडो पण मस्त अर्निंग द्यायला लागले आता. तर माझं पूर्ण मित्रांनो ओला बंद केला मी आणि ओलाच्या ऐवजी मी रॅपिडो चालवतोय. आणि स्वतः माझं ओलाचा पूर्ण बिझनेस रॅपिडोने खाल्ला म्हणायचं. कारण की ओला काय बरोबर बुकिंग देत नाही, बिल पण बरोबर देत नाही आणि वरून कस्टमर पण चांगले भेटत नाहीत त्याला ओलाला. रॅपिडोला कसं आहे 2 मिनिटाच्या आतमध्ये कस्टमर येतो आणि त्याला घेऊन जाता येतं. नाही आला तर त्याला वेटिंग टाइम पण भेटतो आपल्याला. आणि याला 1-2 किलोमीटर ओलाला एक्स्ट्रा पण सोडा तरी तो कमी बिल देतो. तर ठीक आहे जाऊ द्या, आपल्याला रॅपिडो एक पर्याय आहे. तर मित्रांनो असं टार्गेट कम्प्लीट करीत चला. एक तर तुम्हाला ओला काही जणांना ओला बुकिंग देतं आणि काही जणांना उबेर बुकिंग चांगलं देतं, काही जणांना रॅपिडो बुकिंग चांगलं देतं. तर मला उबेर आणि रॅपिडो मस्त बुकिंग द्यायला लागलंय. आपलं दोन्हीवर टार्गेट होत आहे कम्प्लीट. जास्त पुण्यात पण जात नाही मित्रांनो आपण, तरी पण आपलं टार्गेट कम्प्लीट होत राहतंय. म्हणजे आपल्याला ओलापेक्षा रॅपिडो बेस्ट आहे.
तर आणि अर्निंग पण चांगलं देत आहे मित्रांनो. 12-13 किलोमीटर 220-230 रुपये देत आहे ते. मस्त बिल पण देत आहे. तर ठीक आहे, आपण आता पॅकअप करत आहोत आणि दाखवतो मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर की आजचा बिझनेस उबेरचा आणि रॅपिडोचा. तर आपण टार्गेट आज पण कम्प्लीट 2000 करत असतो, परंतु गॅस पण त्यात टाकतो मित्रांनो. कमीत कमी 300 रुपये जमाना गॅस असतो. आज काय गॅस भरलेला नाही म्हणून आपलं टार्गेट आज पण कम्प्लीट झाला म्हणता येईल. तर ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि कोणाला काही विषयी काही समस्या असतील गाडीविषयी तर मला विचारू शकता मित्रांनो. तर नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो, गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. आणि रोज आता इथून पुढे तुम्हाला व्लॉग आपला भेटणार आहे. आणि की एक मित्रांनो, जे ऑटो क्लिकर वापरतायत ओनाला, त्यांना ऑटो क्लिकर मी स्क्रीनवर साईडला दाखवतो त्याचा फोटो. हा ऑटो क्लिकर ज्यांना ज्यांना ऍक्सेप्ट होत नाही त्या ऑटो क्लिकरने, त्यांच्यासाठी दुसरे ऑटो क्लिकर घेऊन आलोय मी. तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर मी कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो, मी त्याच्याविषयी व्हिडिओ बनवेल. आणि कोणाला काही समस्या येत असतील तर मला तो कमेंट मध्ये नक्की सांगत राहा, म्हणजे त्याविषयी मी अजून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.